नमस्कार मंडळी. तर आज हं. पोहे खाऊन घराबाहेर पडणार होतो, कारण आज खूप सारं काम करायचं आहे. तर नाश्ता केला आणि आता पुढच्या कामासाठी बाहेर चल. पडलो. आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की घराचं पेंटिंग वगैरे करणं बाकी आहे. तर घराचं पेंटिंग तर झालं, पण आता मेन म्हणजे माझं काम सुरू झालं आहे. तर त्यासाठीच मुलांना जुन्या घरी सोडलं, सासू-सासऱ्यांकडे सोडून पुढे मला शूज काढ साफसफाई बाळा जा. करायला फ्लॅटवरती जायचं होतं. तर त्याआधी मी आले आमच्या वाड्यावर जुन्या घरी. तर बघा, कपाटात मी स्वामींचा फोटो ठेवला होता. पण मी वाड्यातून जेव्हा बाहेर पडले तेव्हा मी स्वामींना म्हटलं होतं की जेव्हा माझ्या घराची सोय होईल ना, जेव्हा माझ्या घराची सोय होईल तेव्हा मी तुम्हाला या कपाटातून काढून घरी घेऊन जाईल. तर आता फायनली स्वामींना त्या घरी घेऊन जायची वेळ आली आहे. तर कपाटातल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सामान काढून पॅक केलं बांधून, कारण कपाट हलवताना सगळ्या वस्तू व्यवस्थित राहतील आणि कपाट जड सुद्धा होणार नाही. त्यामुळे मग कपाटातले सगळे कपडे वगैरे सगळं असं वेगळं काढून बांधून ठेवलं आणि कपाट रिकामं केलं. तर असंच एक 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 काम आता उरकायचं आहे. खूप लोड आहे. मुलांकडे बघून सगळं करावं लागतंय आणि मदतीलाही कोणी नाही. नवरा बायकोंनाच करावं लागतं सगळं. शेवटी संसार आमचा आहे म्हटला तर आम्हालाच करावं लागणार. तर लग्नामध्ये आई-वडिलांनी दिलेली जी काही भांडी होती, तर ही अशी ठेवून दिलेली भांडी होती. आज खूप वर्षानंतर पुन्हा एकदा ती पोत्यातून बाहेर काढतेय आणि ही भांडी बघून पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण एकत्र राहत होतो, त्यामुळे ह्या भांड्यांची कधी गरजच पडली नव्हती आणि सगळ्या वस्तू जशाच्या तशाच होत्या. पण आता नवीन सुरुवात करतेय, नवीन संसार सुरुवात करतेय, तर मला प्रत्येक गोष्ट ही नव्याने काढावी लागणार आहे. ज्या वस्तू नाहीयेत त्या नव्याने घ्याव्या लागणार आहेत आणि ज्या आहेत त्याच मला नव्याने वापराव्या लागणार आहेत. तर हा सगळा माझा संसार होता. माझ्या लग्नात आई-वडिलांनी दिलेली भांडी वगैरे घेऊन ते आता मला स्वच्छ करून मग न्यायचे. तर आता मी आली आहे फ्लॅटवरती. आता पेंटरचं काम तर झालेलं आहे सगळं, कलरिंगचं. मला दाखवते, कलर पण देऊन झालेला आहे. तर आता राहिलंय काम साफसफाई करायचं. तर आता सगळे साफसफाई झाल्यानंतर मगच वाड्यावरनं सगळं सामान मला आणून नवीन घरामध्ये आता शिफ्ट करायचं आहे. तर त्यासाठीच आज आले मी फ्लॅटवरती. मुलं तर रडतच होती, तरी सुद्धा त्यांना ठेवून यावं लागलं, कारण त्यांना घेऊन सगळीच कामं नाही करता येत. त्यामुळं त्यांना घरीच ठेवून आम्ही दोघंही आज इथं साफसफाई करायला आलो. तर अशा पद्धतीने कलरचं काम पण झालंय आणि आता साफसफाईला लागते मी. केस सोडून तर काही साफसफाई करताच येत नाही. त्यामुळे केस बांधल्याशिवाय कुठलं काम होतच नाही. आयुष्यात आपल्या खूप साऱ्या अनुभव येत असतात. आपल्याला आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या घडत असतात. सुख येतं, दुःख येतं. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर तुमच्या सोबत तुमचा नवरा जर खंबीरपणे उभा असेल किंवा तुमची बायको जर तुमच्यासोबत खंबीरपणे उभी असेल ना, तर तुम्हाला कोणाचीच गरज भासत नाही. माझ्या नवऱ्याची सुद्धा माझ्या सोबत खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे, माझ्यासोबत आहे आणि त्यामुळेच जे काही डिसिजन आम्ही घेतो ते एकमेकांच्या सहमतीनेच घेतो आणि सगळ्या गोष्टी तेव्हाच या व्यवस्थित होतात जेव्हा नवरा बायको एकमेकांना साथ देतात, अडी-अडचणीमध्ये सोबत राहतात आणि एकत्रित सगळ्या गोष्टी ठरवतात. तर आता बऱ्यापैकी साफ झालेलं आहे सगळं, तरी पण झाडून वगैरे काढून मग आता मला जरा स्वच्छ फरशी वगैरे पुसून जिथे कलर वगैरे सांडलेला आहे तर तेवढं घासून मग सगळं स्वच्छ करावं लागणार आहे आणि त्यानंतर हे सगळं क्लिअर झाल्यानंतरच मग सगळं जे काही सामान आहे तर ते सुद्धा शिफ्ट करता येणार आहे. एवढं मोठं सगळं घर आवरणं, सगळं एका दिवशी काढणं, शिवाय त्यातल्या त्यात मुलांचं पण सगळं करायचं आहे. करून मग बाकी या गोष्टींसाठी पण वेळ द्यायचा आहे. तर तारेवरची कसरतच चालू आहे सध्या, पण काही पर्याय नाही त्याला. ह्या गोष्टी तर कराव्याच लागणार आहे, कारण आपलं आहे तर आपल्यालाच करावं लागणार आहे.
एकदा सगळं सामान लावल्यानंतर मग पुन्हा साफसफाई करता येत नाही. त्यामुळे सामान नसतानाच सगळं व्यवस्थित कोपरा स्वच्छ करून घेतला, की मग पुन्हा काही टेन्शन नाही राहत आणि मग नंतर फक्त व्यवस्थित थोडंसं पुसलं तरी सुद्धा मग होऊन जातं. तर शक्यतो लवकरात लवकर सगळं उरकायचं म्हणजे सगळं सेट करायचं आमचं अ, ठरलंय. कारण तसा विचार चालू आहे, कारण श्रावण महिना पण आहे. श्रावण महिन्यामध्ये अ, पूजा वगैरे करणं सुद्धा शुभ मानलं जातं. त्यामुळे जर सगळं व्यवस्थित सेट झालं, तर मग पूजा वगैरे करूनच नवीन संसाराला सुद्धा सुरू करता येईल. तर अशा उद्देशाने थोडी आमची घाईच चालू आहे. कधी-कधी काय असतं ना, जर तुम्ही कोणाचं वाईट करत नाही किंवा तुम्ही कोणाबद्दल वाईट चिंतत नाही किंवा चुकून सुद्धा जेव्हा तुमच्याकडनं कोणाला काही त्रास होत नाही ना, तेव्हा देव न मागता सुद्धा तुम्हाला सगळं काही देत असतो. कारण त्याला तुमचा प्रामाणिकपणा, तुमचे कष्ट सगळं दिसत असतं. जुन्या घरात आम्ही सगळे एकत्र राहत होतो. त्यामुळे सगळ्या वस्तू या जुन्या म्हणजे परंपरागत चालत आलेल्या भांड्यांपासून सगळं तेच होतं, तेच वापरत होतो आम्ही. अ, त्यामुळे माझी भांडी काढण्याची कधी वेळच आली नाही. त्यामुळे लग्नात जी भांडी दिली होती ती तशीच पोत्यात बांधून ठेवली होती आणि अ, कधी वाटलं पण नव्हतं की ती भांडी आता काढावी लागतील. पण आता सगळं नव्याने सुरू करत आहोत. माझं सगळं आता साफ-सफाई झालेली आहे. दमायला पण झालंय. पण फायनली सगळं स्वच्छ करून झालेलं आहे आता आणि आता मी चहा घेते. मस्तपैकी चहा मागवला होता. तर चहा घेतला की थोडंसं तरतरी सुद्धा येते. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा भाग नक्की बघूयात. बाय बाय.